नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या असिस्टिंग टाउन प्लॅनर 2024 च्या नवीन बॅच मध्ये. मित्रांनो, ऑलरेडी आपण लाईव्ह क्लासेस चालू केलेले आहे आणि रोज रेग्युलर लाईव्ह क्लासेस चालू आहेत. त्या संदर्भात त्या क्लासेसच्या किंवा काही जरी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या केसमध्ये तुम्ही क्लासेस जॉईन सुद्धा करू शकता. आजचा जो टॉपिक आहे तो आहे ग्रोथ ऑफ टाउन और टाउन अँड कंट्री प्लॅनिंग. या केसमध्ये टाउन ची ग्रोथ ज्या वेळेला होत असते किंवा ज्या वेळेला टाउनची ग्रोथ आपण करतो किंवा त्या केसमध्ये त्यामध्ये व्हेरियस फॅक्टर्स हे रोल प्ले करत असतात आणि ते व्हेरियस फॅक्टर मग काही वेळेला ते नॅचरल केसमध्ये, काही वेळेला प्लॅनिंग केसमध्ये किंवा काही वेळेला डायरेक्शन केसमध्ये ते वर्क करतात. आता काय आहे की एखाद्या टाउनला किंवा एखाद्या कंट्रीच्या शब्दशः जो अर्थ आहे तो विलेज किंवा रुरल एरिया तुम्ही घेऊ शकता. ओके, सो ज्या वेळेला आपण कंट्रीला आणि एखाद्या टाउनला ज्या वेळेला आपण बघतो किंवा डेव्हलप करण्याचा विचार करतो तर काही वेळेला ते सेल्फ डेव्हलप्ड असतात, म्हणजे नॅचरल वेने. काही वेळेला प्लॅनिंग प्रोसेस लागते, फॉर एन एक्झाम्पल नवी मुंबई. काही वेळेला बाय डायरेक्शन वाईज ग्रोथ होत असते. सो या सर्व प्रोसिजरला आपण काय म्हणतो की ग्रोथ ऑफ टाउन. मग त्या केसमध्ये कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत, कोणते कोणते वेज असतात, हे सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. या संदर्भातल्या सगळ्या नोट्स या तुम्हाला आपल्या ॲपवर अवेलेबल असतील. ज्या नोट्स आहेत त्या कुठेही अवेलेबल नसतील आपल्या फॉर्मॅटमधल्या, कारण जी लँग्वेज आपल्याकडे आहे ती कोणत्या पुस्तकाची किंवा कोणत्या कॉपी पेस्ट केलेली नाही. त्यामुळे सगळ्या नोट्स ज्या आहेत आत्तापर्यंत झालेल्या लाईव्ह क्लासेसच्या त्या तिथे अवेलेबल आहेत. तुम्ही जर का लिंकमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जर गेले तर तुम्हाला तिथे नोट्स सुद्धा अवेलेबल होतील ॲपमध्ये. ओके, सो मित्रांनो बघा, ज्या वेळेला आपण ग्रोथ ऑफ टाउन प्लॅनिंगचा विचार करतो त्यावेळेला फक्त आणि फक्त टाउन किंवा त्या कंट्रीला प्लॅन न करता सराउंडिंग एरियाला सुद्धा प्लॅनिंगच्या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला बसवायचं असते. म्हणजेच काय, डेव्हलपमेंटचा जर विचार केला किंवा त्या केसमध्ये कंडिशन जर का बघितल्या तर त्या फॅक्टर्समध्ये त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला सराउंडिंग एरिया सुद्धा तुम्हाला तिथे ऍडजस्ट करणं फार महत्वाचं आहे. कारण काय की ज्या वेळेला आपण फक्त एखाद्या ज्युरिडिक्शन एरियाचा जर का विचार केला तर मग जसं की 1915चा जो ऍक्ट होता जो की पीस मिल प्लॅनिंग सारखा झालं तर त्यासारखा कॉन्सेप्ट कदाचित मग डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. म्हणून त्यामुळे काय की तुम्हाला ज्या वेळेला डेव्हलपमेंटचा विचार करायचा आहे, ज्या वेळेला तुम्हाला ग्रोथचा विचार करायचा आहे एखाद्या सिटीचा, एखाद्या टाउनचा, एखाद्या विलेजचा, त्यावेळेला तो होलिस्टिक डेव्हलपमेंटचा विचार आपल्याला करावा लागेल आणि सोबतच सराउंडिंग एरिया सुद्धा तुम्हाला त्यामध्ये डेव्हलप करता यायला पाहिजे. बेसिकली ज्या वेळेला ग्रोथ ऑफ टाउन होते किंवा कंट्री किंवा टाउनची ज्या वेळेला ग्रोथ होते नॉर्मली ती दोन पद्धतीत बघितल्या जाते. फर्स्ट इज नथिंग बट अकॉर्डिंग टू द ओरिजिन. म्हणजेच काय, एकदा ओरिजिन वाईज म्हणजे फ्रॉम द कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट, एका पॉइंट पासनं ती फुल्ली डेव्हलप होत जाईल अलॉंग द ऑल ओव्हर डायरेक्शन. किंवा सेकंड पॉइंट बघतो की अकॉर्डिंग टू द डायरेक्शन. ओके, की व्हर्टिकल हॉरिझॉन्टल डायरेक्शन्स नुसार त्याला ग्रोथ करण्याचे चान्सेस असतात. जसं मी ऑलरेडी या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की काही ज्या सिटीज आहे ज्यांना डेव्हलपमेंटसाठी कुठेही वाव नाही. एक्झाम्पल म्हणून जर बघायचं झालं तर बँगलोर असं एक्झाम्पल आहे, बरोबर, ज्याला डेव्हलपमेंट होण्याचे चान्सेसच नाही. आणि नॉर्मली की बँगलोर विच इज गोइंग टू बिकम डेड सिटी विदिन अ नेक्स्ट 5 इयर. ओके, कारण सगळ्यात मोठा IT हब आहे. ऑल ओव्हर इंडियामधनं लोक तिथं मायग्रेट झालेले आहेत. त्यामुळे काय झालं की तिथलं पॉप्युलेशन एवढं डेन्स झालं आहे, हाय डेन्सिटी झाली आहे, सो दॅट त्या केसमध्ये जी काही हॉरिझॉन्टल स्पेस आहे किंवा हॉरिझॉन्टल लँड रिसोर्सेस आहेत ते ऑलमोस्ट संपुष्टात येत आहे किंवा संपत आहे. आणि त्यामुळे काय की तिथे डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणतेही वाव उरलेली नाही किंवा त्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी कोणतीही जागा उरलेली नाही. मग अशा केसमध्ये जिथे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही किंवा डेव्हलपमेंटसाठी कोणताही कॉन्सेप्ट शिल्लक उरलेला नसेल त्याला आपण डेड सिटी बोलतो. आणि अशी एक बेंगलोर आहे ज्यामध्ये ग्रोथ ऑफ टाउनचा कॉन्सेप्ट तिथे जर का युजही करायचा झाला तर तुम्हाला तिथे फक्त आणि फक्त व्हर्टिकल ग्रोथ एवढाच एक ऑप्शन असू शकतो. हॉरिझॉन्टल ग्रोथ तिथे अप्लाय करता येत नाही, हे तेवढंच महत्वाचं. ओके,
सो लेट्स सी, बघूया की अकॉर्डिंग टू द ओरिजिन ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला याच्या दोन कंडिशन्स असतात. अकॉर्डिंग टू द ओरिजिनच्या दोन कंडिशन्स असतील. फर्स्ट इज नथिंग बट द नॅचरल ग्रोथ. नॅचरल म्हणजे ऑब्व्हियसली नॅचरल प्रोसेस मध्ये जी काही ग्रोथ होत जाईल, म्हणजेच काय, विदाउट एनी कॉन्सेप्ट ऑफ प्लॅनिंग, विदाउट युजिंग द एनी रूल्स रेग्युलेशन्स, सिम्पली वाढत चाललंय, सिटी वाढत चालली आहे, त्यालाच आपण बोलतो नॅचरल ग्रोथ. समटाइम्स नॅचरल ग्रोथ जी आहे ती काही वेळेला फायदेशीर ठरते, काही वेळेला त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण भरपूर असतात. त्यामधलाच एक पार्ट जो आहे स्कॅटर्ड ग्रोथ. सो याचे काही भरपूर सारे डिसएडव्हान्टेजेस पण बघायला मिळतात, काही वेळेला याचे ऍडव्हान्टेजेस पण असतात. म्हणजे नॅचरल ग्रोथ प्रत्येकच वेळा प्रिस्क्राईब करू शकतो असं नाही. ओके, काही वेळेला ती ऍक्सेप्टेबल आहे, काही वेळेला नाही. क्लिअर. सो ज्या वेळेला मी अकॉर्डिंग टू द ओरिजिनचा विचार करतो त्या केसमध्ये नॅचरल ग्रोथ जो फर्स्ट पार्ट आहे त्याचे पुन्हा 4 सब टाइप तुम्हाला बघायला मिळतील. फर्स्ट इज नथिंग बट द कॉन्सेंट्रिक स्प्रेड और कॉन्सेंट्रिक ग्रोथ. कॉन्सेंट्रिक म्हणजे काय, फ्रॉम द ओरिजिन पॉइंट सगळ्या साईडला सारखी जी काही ग्रोथ होत असेल त्याला आपण कॉन्सेंट्रिक ग्रोथ बोलणार. पुढे याच्याविषयी बोलू. रिबन डेव्हलपमेंट, लांबलचक जी सरळ डेव्हलपमेंट होत असेल त्याला आपण रिबन डेव्हलपमेंट म्हणतो. सॅटेलाइट ग्रोथ म्हणजेच काय, जे काही अर्थच्या ऑर्बिटमध्ये जे काही सॅटेलाइट्स असतील नंबर ऑफ पार्ट मध्ये, त्याला आपण त्याच नावावरनं हा सॅटेलाइट ग्रोथ हा आपण एक वर्ड डिझाईन केलेला आहे. त्यानंतर स्कॅटर्ड ग्रोथ, जो की स्कॅटर्ड तुकड्यांसारखा नंबर ऑफ मल्टिपल वेज मध्ये डिझाईन झालेला जो काही ग्रोथ आहे एखाद्या सिटीचा, त्याला आपण स्कॅटर्ड ग्रोथ म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट ज्या वेळेला आपण अकॉर्डिंग टू द प्लॅन बघतो त्यावेळेला अलॉंग द प्रोसेस ऑफ प्लॅनर बाय युजिंग द नंबर ऑफ प्लॅनर्स विथ नंबर ऑफ रूल्स रेग्युलेशन बिल्डिंग बायलॉज अँड एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्या सर्व गोष्टी यूज करून ज्या वेळेला आपण एखाद्या कंडिशन मध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये सिटीला डेव्हलप करायचा प्रयत्न करतो त्याला आपण बोलतो प्लॅनिंग किंवा वेल प्लॅन ग्रोथ. नेक्स्ट टाइप इज नथिंग बट द अकॉर्डिंग टू द डायरेक्शन, आणि याचे दोन पुन्हा सब टाइप बघायला मिळतात. फर्स्ट इज नथिंग बट द हॉरिझॉन्टल ग्रोथ आणि सेकंड इज नथिंग बट द व्हर्टिकल ग्रोथ. सो दीज आर द टू इम्पॉर्टंट पॉइंट्स, हॉरिझॉन्टल ग्रोथ अँड व्हर्टिकल ग्रोथ, ज्यामध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल प्लॅन इथे युटिलाइज करायचा आहे. याचे भरपूर सारे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पण आहे. मग मेंटॅलिटीवर सुद्धा डिपेंड करतं की हॉरिझॉन्टल ग्रोथ मध्ये आपण सेटल व्हायचंय की व्हर्टिकल ग्रोथ मध्ये सेटल व्हायचंय. काही वेळेला जसं की मुंबईमध्ये वगैरे राहणाऱ्या लोकांना व्हर्टिकल ग्रोथ सफिशियंट आहे किंवा तिथल्या लोकांना तिथे ऍडजस्ट करणं फार महत्वाचं आहे. बट अदर दॅन मुंबई जर का असेल, जसं की आपण नागपूरमध्ये पण आता व्हर्टिकल ग्रोथ खूप व्हायला लागली, जसं की अमरावती आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, जेवढ्या छोट्या छोट्या महानगरपालिका आहे त्यामध्ये अजूनही हॉरिझॉन्टल ग्रोथला सफिशियंट स्पेस आहे किंवा थोडंफार अवेलेबल आहे. म्हणजे तिथे लोक किंवा तिथली जी नेचर आहे ते हॉरिझॉन्टल ग्रोथ मध्ये बिलीव्ह करते. स्पेशली कंट्री प्लॅनिंगचा विचार केला तर व्हर्टिकल ग्रोथला जास्तीत जास्त मेंटॅलिटी ऍब्झॉर्ब करत नाही. किंवा ज्या वेळेला आपण असं बोलतो अपार्टमेंट सिस्टीम, तर अपार्टमेंट सिस्टीम हे फक्त काहीच लोकांना पटतं, काही लोकांच्याच मेंटॅलिटीला पटतं, काही लोकांना ते आवडत नाही. सो ही ग्रोथ डिपेंड करते काही वेळेला फिजिकल वेवर, काही वेळेला मेंटली ग्रोथवर सुद्धा डिपेंड करतं. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ ग्रोथ ऑफ टाउन प्लॅनिंग. यामध्ये जे नंबर ऑफ पार्ट्स आपण बघणार आहोत त्यामधला जो पहिला पार्ट आहे ग्रोथ ऑफ टाउन अकॉर्डिंग टू द ओरिजिन, ज्यामध्ये आपण बघितलं की दोन वेज मध्ये एखाद्या टाउनचं किंवा कंट्रीचं ग्रोथ होत असते किंवा डेव्हलपमेंट होत असते, ती म्हणजे नॅचरल ग्रोथ आणि नेक्स्ट इज नथिंग बट द वेल प्लॅन ग्रोथ. सो नॅचरल ग्रोथ ऑब्व्हियसली आपण त्याला काय म्हणू शकतो, नॅचरल प्रोसेस मध्ये ग्रोथ झालेली आहे, म्हणजे कोणतेही प्लॅनिंग कॉन्सेप्ट किंवा प्लॅनिंग प्रोसिजर अडॉप्ट केलेली नाही, त्याला काय बोलतो आपण नॅचरल ग्रोथ. आणि प्लॅन ग्रोथ त्याला बोलणार ज्या केसमध्ये प्लॅनिंग प्रोसेस मध्ये आपण प्लॅन ग्रोथ त्याला बोलतो की जिथे परफेक्ट प्लॅनर्स और नंबर ऑफ डिटर्मिनेशन, फ्युचर प्रोव्हिजन्स, रूल्स रेग्युलेशन्स हे यूज केलेली जी काही ग्रोथ असते त्याला काय बोलतो प्लॅन ग्रोथ. सो दीज आर द टू कन्सेप्च्युअल व्हॅल्यूज, प्लॅन ग्रोथ अँड द नॅचरल ग्रोथ. आता पुढे बघणार की नॅचरल ग्रोथ मध्ये जो पहिला होता कॉन्सेंट्रिक स्प्रेड.
कॉन्सेंट्रिक स्प्रेड. यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला जी फर्स्ट डायग्राम दिसते यामध्ये तुम्हाला जे झोन दिसत आहेत किंवा एक सर्क्युलर स्पेस दिसत आहे, त्यामध्ये 3 ते 4 पद्धतीचे वेगवेगळे कलर यूज केले गेले आहेत. जो पहिला कलर जो दिसतोय त्यामध्ये खूप टॉल बिल्डिंग आहे, याला आपण काय बोलतो की जो फर्स्ट आहे याला आपण बोलणार सीबीडी, याला बोलतायत सीबीडी. सो सीबीडी इज नथिंग बट द सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट. लक्षात ठेवायचं, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, इट इज नथिंग बट द सीबीडी. सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, ज्या वेळेला कॉन्सेंट्रिक स्प्रेडचा विचार केला जातो त्यावेळेला नॉर्मली कोर एरिया ऑफ दॅट सिटी हे नेहमी ही कमर्शियल झोन वाईज असते, किंवा इंटरनल किंवा कोर एरियामध्ये नॉर्मली तुम्हाला दिसेल की जेवढे काही बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा एम्प्लॉयमेंट कॅटेगरीज आहे ह्या तुम्हाला कायम सीबीडी एरियामध्ये दिसतोय किंवा सेंट्रल एरिया दिसत आहेत, म्हणून त्याला बोलतात सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट. ओके, यानंतर बघा की नॉर्मली या 2 फेज मध्ये किंवा सेकंड फेज मध्ये नॉर्मली आपण बघत असतो नेहमी की LIG पीपल्स असतात, किंवा यालाच आपण EWS पण म्हणूया, EWS पीपल असतात. म्हणजे लो इन्कम ग्रुप कॅटेगरी किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शन्स जी काही कम्युनिटी आहे ती तुम्हाला नियर टू द सीबीडी बघायला मिळेल. नियर टू द सीबीडी याच्यासाठी बोलतो कारण या लोकांना अपॉर्च्युनिटी ऑफ वर्क किंवा एम्प्लॉयमेंट हे इझिली इथे अवेलेबल होऊ शकते कोर एरियामध्ये. त्याच्यामुळे त्यांना आउट ऑफ द सिटी किंवा आउटर एरिया ऑफ द सिटी किंवा फ्रिंज एरिया ऑफ द सिटी मध्ये राहणं पसंत नाही, किंवा त्यांची अपेक्षा जरी असेल तरी त्यांना ते परवडण्यासारखं नसतं. का बरं नाही, तर नॉर्मली आपण काय अज्यूम करत असतो की हायर किंवा आउटर एरियाला HIG पीपल्स आपण अज्यूम करतो, हाय इन्कम ग्रुप पीपल. आणि ज्या वेळेला आपण हाय इन्कम ग्रुप पीपलचा विचार करतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं आहे की हाय इन्कम ग्रुप वाल्यांना जर का त्यांच्या बिझनेससाठी त्यांना जायचं असेल तर ते लोक इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतात या पर्टिक्युलर मोडमध्ये किंवा या एरियामध्ये, आणि त्यांचं काम संपवून ते इथे परत येऊ शकतात. म्हणजेच काय, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी आहे किंवा जो वेस्ट ऑफ टाइम आहे त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये त्यांना त्याचा फरक पडत नाही, आणि ते राहणं बाहेर याच्यासाठी पसंत करतात कारण हा जो पर्टिक्युलर एवढाही झोन जो तुम्हाला दिसतोय हा कंजेस्टेड झोन असतो. त्यामुळे कंजेस्टेड झोन मध्ये छोट्याशा एरियामध्ये छोट्याशा घरात राहणं HIG टेनंट्सला कधीही पसंत नाही. त्यामुळे ते आउटर एरियाला किंवा आउटर फ्रिंज एरियालाच राहणं पसंती दाखवतात. काही वेळेला हा कॉन्सेप्ट सुद्धा चुकीचा वाटू शकतो काही लोकांना की नाही आउटर एरियाला कशा काय राहणार म्हणजे HIG लोक. पण वेल प्लॅन ग्रोथ किंवा नॅचरल प्लॅन ग्रोथ जर का कॉन्सेंट्रिक स्प्रेडने जर का अज्यूम केली तर तुम्हाला हाच पॅटर्न अनुभवायला मिळेल. त्या केसमध्ये आता LIG पीपल जर का विचार केला किंवा EWS कम्युनिटीचा जर का विचार केला तर त्या केसमध्ये त्यांना जर का आउटर किंवा फ्रिंज एरियाला जर का राहायचं असेल तर या केसमध्ये त्यांना इथून या पॉइंट पर्यंत जाणे किंवा तिथनं परत येणे हे त्यांच्या केसमध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट व्हॅरीज, एम्प्लॉयमेंट कॉस्ट व्हॅरीज, हे परवडणार नाही. त्यामुळे बेस्ट ऑफ बेस्ट काय आहे की ते लोक इथे राहायला पसंती दाखवतात, या एरियामध्ये राहायला पसंती दाखवतात. ठीक आहे ना, 1 रूम 1 किचन आहे, सफिशियंट आहे. काही वेळेला एका रूम मध्ये किंवा अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम जर तिथे अवेलेबल असेल तर ते सुद्धा मला चालेल, रेंट वाईज चालेल, बट दे विल ट्राय टू ऍडजस्ट इन दिस लेवल ओनली. ओके, आणि मग याच्यामध्ये मी बघतोय तर मग यामध्ये कोण येतात, MIG, मिडल इन्कम ग्रुप पीपल. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ कॉन्सेंट्रिक स्प्रेड ऑफ कॉन्सेंट्रिक ग्रोथ ऑफ टाउन. आता हा काय असतो नॉर्मली की लोकांची जी काय टेंडन्सी असते की ज्या वेळेला एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला ओरिजिन मानून ज्या वेळेला एखाद्या सिटीचा ग्रोथ होत असतो त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्सेंट्रिक ग्रोथ म्हणतो. ओके, अँड लोकांना शहरातच राहायचंय पण लॅविश राहायचंय म्हणून ते लोक काय पसंती दाखवतात, आउटर एरियाला राहायला पसंती दाखवतात. लॅविश जगायचंय, मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहायचंय, मग ते आउटर एरियाला राहायला पसंती दाखवतात. सो दिस इज द कॉन्सेंट्रिक ग्रोथ. Concentric growth is the growth of buildings that spread from a center in all directions.
जसं मी सांगितलं. सिमिलरली सगळ्याच डिरेक्शनला सेम पसरलेलं असेल, बट ओरिजिन कोण असेल? CBD, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट जो आहे किंवा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट युनिट जो आहे, अलॉंग विथ किंवा विथ रिस्पेक्ट टू दॅट पॉइंट ओनली ज्या वेळेला ग्रोथ होत असते त्याला आपण बोलतो CBD पॉइंट. This type of buildings usually form a ring and consist of residential buildings surrounded by commercial area. नॉर्मली काय की हा जो कमर्शियल एरिया आहे, नॉर्मली याच्या भोवताल मग काय रेसिडेन्शियल बिल्डिंग्स बघायला मिळतील. नेक्स्ट, द टाउन डेव्हलप्स इन द फॉर्म ऑफ कॉन्सन्ट्रेटेड रिंग्स with the nucleus as a town such as a growth create any complicated problems such as a traffic congestion, narrow streets and etc. सो नॉर्मली अशा टाईपच्या ग्रोथ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की नॅरो स्ट्रीट्स असतात, छोटे छोटे रस्ते आहे, ऍक्सिडेंट प्रॉब्लेम खूप असतात, ट्रॅफिक कंजेशनचे चान्सेस खूप जास्त ट्रॅफिक कंजेशन असते, बॉटलनेक पॉइंट खूप जास्त डेव्हलप होतात. सो दीज आर द ड्रॉबॅक्स ऑफ कॉन्सेंट्रिक स्प्रेड. क्लिअर? हा कॉन्सेप्ट आहे कॉन्सेंट्रिक स्प्रेड. ओके, यानंतर आपण बघतो रिबन डेव्हलपमेंट. म्हणजे रिबन डेव्हलपमेंट म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी उद्घाटन वगैरे करायला जातो किंवा ओपनिंग सेरेमनी वगैरे असते त्यावेळेला आपण रिबन ती कट करत असतो. आता त्यावेळेला जी ती रिबन कट करतो त्या केसमध्ये ती रिबन लांब लचक असते आणि अलॉंग दॅट रिबन जर का डेव्हलपमेंट होत असेल तर तिला बोलतात रिबन डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, एका पर्टिक्युलर हायवेच्या दोन्ही बाजूला किंवा एक्सप्रेसवेच्या, मेन रोडच्या, सिटी ऑफ द रोडच्या जर का रोडच्या दोन्ही बाजूला जर का फक्त डेव्हलपमेंट ऑब्झर्व होत असेल, म्हणजे आजूबाजूची साईड फक्त, म्हणजे जो काही बाकीचा एरिया आहे तो डेव्हलप न होता अलॉंग द रोड ओनली, अलॉंग द एक्सप्रेसवे, अलॉंग द हायवे जर का डेव्हलपमेंट होत असेल तर त्या केसमध्ये त्याला बोलतात रिबन डेव्हलपमेंट. जर का तुम्ही डायग्राम जर का प्रॉपर ऑब्झर्व केली तर तुम्हाला लक्षात येईल की हा एक हायवे, एक्सप्रेसवे, रोड वगैरे जे काय असेल ते बघा. आणि जर का तुम्हाला डेव्हलपमेंट बघायला मिळत असेल तर फक्त आणि फक्त या रोडच्याच आजूबाजूला आहे. म्हणजेच काय, हा एरिया किंवा हा एरिया कुठेही इथे तुम्हाला ग्रोथ बघायला मिळत नाही. आणि अलॉंग द स्ट्रीट, अलॉंग द हायवे जर का तुम्ही अशा पद्धतीची ग्रोथ बघत असाल तर त्याला बोलतात रिबन डेव्हलपमेंट. आणि नॅचरल प्रोसेस मध्ये होत जाते. ह्यामध्ये ना जर का याचं बेस्ट एक्झाम्पल असेल तर तुम्हाला माहित आहे की दिल्लीमध्ये जो नोएडा आणि ग्रेटर नोएडाचा जो एरिया आहे, तो जो एक्सप्रेसवे आहे त्यावर रिबन डेव्हलपमेंटची प्रोसिजर एक्झॅक्टली फॉलो झालेली आहे. मग अशा केसेसमध्ये ना मोस्ट ऑफ द टाइम लँड लॉक प्लॉटचे चान्सेस जास्त असतात किंवा जो काही प्लॉट आहे तो लॉक होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग अशा सारख्या गोष्टी इथे बघायला मिळतात. सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल की द सेटलमेंट अराउंड द नोएडा अँड ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे. या नोएडा आणि ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेवर जे काही सेटलमेंट झालाय ते रिबन डेव्हलपमेंट वाईज झालाय, फक्त त्या रोडच्याच बाजूला तुम्हाला बघायला मिळेल. ओके, त्यानंतर इथे रिबन डेव्हलपमेंट इज अन अर्बन प्लॅनिंग कॉन्सेप्ट दॅट इन्व्हॉल्व्स द इम्पॅक्ट इंटरकनेक्टेड कम्युनिटीज क्रिएटिंग अ स्ट्रीट. म्हणजे सिंपल आहे, एवढी इंटरकनेक्टेड कंडिशन्स असतात की ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तिथे स्ट्रीटचे प्रॉब्लेम तर आहेतच, नॅरो स्ट्रीट्स आहे. त्यामध्ये सगळ्यात एक मुख्य जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे जो प्लॉट आहे तो लँडलॉक प्लॉटच्या कॉन्सेप्ट मध्ये येतो. हा लँडलॉक प्लॉट जो असतो हा आपण UDCPR मध्ये स्टडी करणार आहोत, ज्या केसमध्ये लँडलॉक प्लॉटसाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. ते पण आपण UDCPRच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या क्लासेसमध्ये बघणार आहोत. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ रिबन डेव्हलपमेंट. नाउ नेक्स्ट जर का बघितलं मी तर ग्रोथ और नॅचरल ग्रोथच्या केसमध्ये सॅटेलाइट ग्रोथ हा एक कॉन्सेप्ट आहे. आता सॅटेलाइटच्या केसमध्ये काय होणार बघा, लक्षात घ्या. मी इथे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो. बघा, प्रॉपर समजून घ्या काय कंडिशन्स काय असते किंवा काय कॉन्सेप्ट काय आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की एक पॅरेंट सिटी आहे, ही एक पॅरेंट सिटी आहे किंवा मेन सिटी आहे और मेन टाउन आहे. आता हे एका लिमिट पर्यंत याची जागा संपत आहे किंवा लोकांचं पॉप्युलेशन एका लिमिट पर्यंत इथे वाढत आहे आणि काही लोकांना तर थोडं एकदम लॅविश जगायचंय किंवा परफेक्ट जगायचंय. त्या केसमध्ये मग मी काय करणार, त्या केसमध्ये सिंपल आहे की त्या कंडिशन मध्ये अलॉंग द हायवे
or along the highway or road, इकडे पण कुठेतरी रोड, इकडे पण कुठेतरी along the road, या साइडला कुठेतरी मी एक सॅटेलाइट टाउन उभं करेल. इकडे एक छोट्या छोट्या वसाहती, सब टाउन ज्याला बोलतो, अशा तयार करेल. बट विथ रिस्पेक्ट टू द मेन सिटी, विथ रिस्पेक्ट टू मेन सिटी. म्हणजेच काय, मला जे एम्प्लॉयमेंट आहे ती इथेच आहे, मला जॉब ऑपॉर्च्युनिटी इथेच आहे, माझं जे डेली वर्क आहे ते इकडेच आहे, मी रोज माझ्या वर्कसाठी एम्प्लॉयमेंटसाठी मी इथे येणार आणि काम झालं की परत आपल्या सिटीला परत जाणार. सो धिस टाइप ऑफ सिटी विथ रिस्पेक्ट टू द मेन सिटी, जे सब टाउन बघितले जातात त्याला आपण काय बोलतो, सॅटेलाइट टाउन बोलतो. मग आता यामध्ये जे पॉकेट्स तयार होत असतात, नॉर्मली हे जे काही पॉकेट्स तयार होत आहेत, हे जे काही पॉकेट्स तयार होतात, तर इथे नॉर्मली तुम्हाला ऍग्रिकल्चर झोन, ओके, ऍग्री झोन नॉर्मली आपण इथे काय करत असतो, बघायला मिळतात. म्हणजेच काय, जो की आपण ग्रीन झोनचा बेल्ट म्हणतो किंवा ग्रीन झोन ज्याला बोलतो, तो ग्रीन झोन इथे नॉर्मली आपण काय करतो, ऑब्झर्व करत असतो. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ सॅटेलाइट टाउन. बघा एकदा, when a certain town reaches certain size, satellite growth is bound to take place. म्हणजेच काय, नॉर्मली काय, ही जी पॅरेंट सिटी आहे किंवा ही जी एक पॅरेंट सिटी आहे, ही ज्या वेळेला एका सर्टन लिमिट पर्यंत किंवा सर्टन साईज पर्यंत फुल होते, त्यानंतर लोक काय करतात, त्या सिटीच्या नियरर एक नवीन वसाहत तयार करतात. त्यालाच आपण काय बोलतो, सॅटेलाइट टाउन बोलतो. त्या केसमध्ये सॅटेलाइट टाउन इज द नेम आफ्टर द आर्टिफिशियल सॅटेलाइट दॅट ऑर्बिट अर्थ. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे ना अर्थ ऑफ ऑर्बिट वरनं हे नाव ठेवलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतर सॅटेलाइट ग्रोथ टेक्स प्लेस अराउंड द पॅरेंट सिटी. म्हणजेच काय, यावरनच फक्त डिपेंड करते. आणि मग हा मध्ये जो तुम्हाला पार्ट दिसतोय एलो टाइप, हा नॉर्मली ऍग्रिकल्चर झोन किंवा ग्रीन झोन म्हणून ऑब्झर्व करण्यात येतो. ओके, हा नॉर्मली जो एरिया आहे हा ऍग्रिकल्चर झोन किंवा ग्रीन झोन म्हणून ऑब्झर्व करण्यात येतो. ओके, नेक्स्ट, सॅटेलाइट टाउन आर डिझाईन टू प्रोव्हाइड हाऊसिंग अँड एम्प्लॉयमेंट opportunities for a people who work in the city but want to live in a more suburban or rural environment. सो त्या केसमध्ये काय, सॅटेलाइट टाउन अशा पद्धतीने फॉर्म केला जातो. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ सॅटेलाइट टाउन. क्लिअर? आय होप की प्रॉपर समजलं असेल. नेक्स्ट आपण बघतोय तो म्हणजे मित्रांनो स्कॅटर्ड ग्रोथ. बघा नॉर्मली काय होतं की स्कॅटर्ड ग्रोथ काय आहे की एकदम इरेग्युलर वे आहे. ही स्कॅटर्ड ग्रोथ नेव्हर ऍक्सेप्टेबल एनिवेअर. ओके, कुणीही याला होकार देणार नाही किंवा अशा केसमध्ये राहायला तयार होणार नाही. इट इज अ व्हेरी इरेग्युलर शेप ऑफ टाउन. या केसमध्ये ना ऍडव्हान्टेजेस पेक्षा डिसएडव्हान्टेजेस, ड्रॉबॅक्स भरपूर बघायला भेटतात आणि सिरियस ड्रॉबॅक्स आहेत. जसं की मी बघतोय की आता बघा, हा इथे तुम्हाला एक येलो झोन दिसते, म्हणजे इथे लोक राहतात, इकडे 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 लोक राहतात. म्हणजे जेवढे येलो झोन आहे तर ती आहे डेव्हलपर साईट. ओके, प्रॉपर डेव्हलप जी झाली आहे किंवा डेव्हलपर साईट ती आहे. आता या दोन साईटच्या मधात म्हणजे हा रेसिडेन्शियल पार्ट आहे, हा पण रेसिडेन्शियल पार्ट आहे आणि काही वेळेला याच्या दोघांच्या मधात एक इंडस्ट्रियल पार्ट येतो. याच्या मधात इंडस्ट्रियल पार्ट येण्याचे चान्सेस आहे. म्हणजे ऑब्व्हियसली बघा, पोल्युशनचे चान्सेस जास्त होणार, ट्रॅफिक कंजेशन होणार, कम्फर्टनेस नसणार, कन्व्हिनियन्सी नसणार, ब्युटी नसणार, लाईफ मध्ये हेल्थ आणि वेल्थ नसणार. म्हणजे ऑलमोस्ट सगळे प्रिन्सिपल आणि ऑब्जेक्टिव्ह जे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये स्टडी केले ते सगळे इथे डिस्टर्ब होत आहे 100%. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ स्कॅटर्ड. टप्प्याटप्प्यांमध्ये किंवा तुकड्यांमध्ये एखाद्या सिटीची ग्रोथ होते, त्यालाच आपण काय बोलतो, स्कॅटर्ड ग्रोथ बोलत असतो. लक्षात ठेवा. ओके, इट इज व्हेन टाउन ग्रोज इन अ इरेग्युलर वे, इट रिझल्टिंग इन द ट्रॅफिक कंजेशन अँड एन्क्रोचमेंट ऑफ इंडस्ट्रीज ऑन रेसिडेन्शियल एरियाज, डेव्हलपमेंट ऑफ स्लम. आणि सगळ्यात मोठं एक चान्स आहे की ज्यामध्ये
स्लम डेव्हलप होऊ शकतो किंवा स्लम एरिया डेव्हलप होण्याचा हा एक खूप मोठा कंजेस्टेड एरिया आहे. तुम्हाला माहिती आहे, जर का तुम्ही काही लोक धारावीमध्ये जर का जाऊन आले असेल, किंवा ते ना एक वेब सिरीज पण आहे धारावी बँक. तर धारावी बँक मध्ये जर का तुम्हाला माहित असेल तर त्यामध्ये दाखवलेलं आहे काही त्या त्या एरियामध्ये अशी जागा आहे की जिथनं फक्त एकच माणूस जाऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे डेव्हलपमेंट कुठे होण्याचे चान्सेस नाही, प्रॉपर स्ट्रीट नाही, प्रॉपर रोड्स नाही, ड्रेनेज प्रॉब्लेम आहेत, इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आहे, वॉटर सप्लाय प्रॉब्लेम आहे. खूप मोठं टेन्शनवाला कार्यक्रम आहे तिथे. ऍग्री करता? मग अशा टाईपची जर का ग्रोथ असेल तर त्या केसमध्ये स्लम डेव्हलपमेंटला इथे सगळ्यात जास्त तुम्हाला बघायला मिळतं की स्लम डेव्हलपमेंट इथे होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. सो दिस इज द स्कॅटर्ड ग्रोथ अँड दिस टाईप ऑफ ग्रोथ नेव्हर ॲक्सेप्टेबल एनिव्हेअर इन इंडिया म्हणा किंवा बाहेर म्हणा, कुठेही अशा टाईपच्या ग्रोथला कुठेही वाव नाही. कारण लोकांना कम्युनिटीजमध्ये राहायला आवडतं. त्यामुळे कम्युनिटीज ज्या वेळेला तयार होतात त्या वेल प्लॅन असायला पाहिजे किंवा वेल डेव्हलप्ड असायला पाहिजे. ओके, लोकांना एक एकटं किंवा वेगवेगळं राहण्यापेक्षा कम्युनिटीजमध्ये राहायला आवडतं. त्यामुळे ती आपल्या भारताची संस्कृती पण नाही. त्यामुळे ज्या वेळेला आपण कम्युनिटीमध्ये राहतो तेव्हा ती प्रॉपर प्लॅन असणं गरजेचं आहे, प्रॉपर डेव्हलप असणं सुद्धा गरजेचं आहे. क्लिअर? त्यानंतर मित्रांनो बघूया प्लान ग्रोथ. ऑब्व्हियसली ज्या वेळेला आपण प्लान ग्रोथचा विचार करू त्यावेळेला दिस इज द सेकंड टाइप ऑफ ओरिजिन ग्रोथ. नॅचरल झाल्यानंतर प्लान आहे. प्लान ग्रोथचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की प्लान ज्या वेळेला आपण यूज करतो त्यावेळेला अर्बन प्लॅनर्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू डेव्हलप दॅट पर्टिक्युलर सिटी और टाउन और कंट्री. क्लिअर? सो प्रत्येक एका टाउन प्लॅनिंगच्या कॉन्सेप्टमध्ये, प्रत्येक एका टाउन प्लॅनिंगच्या प्रोग्रेसमध्ये त्या प्लॅनरचा खूप जास्त एक इम्पॉर्टंट रोल प्ले केला जात असतो. ज्या केसमध्ये रूल्स, रेग्युलेशन्स, बायलॉज, एथिक्स, सगळे जे काही कन्सेप्ट असतील ते अप्लाय करून ज्या वेळेला एक डेव्हलपमेंट बघायला मिळते ती असते प्लान ग्रोथ. ओके, याचं बेस्ट एक्झाम्पल जर का बघायचं झालं तर त्याचं नवी मुंबई हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे की जी मुंबई आधी कॉन्सेंट्रिक फॉर्मॅट मध्ये डेव्हलप व्हायला लागली होती ती आता परफेक्ट प्लान सिटी झालेली आहे. बरोबर आहे. आधीचा जर का कॉन्सेप्ट बघितला असेल तुम्ही, नवीन मुंबईचा जर का तुम्ही एखादा आर्टिकल वाचा जुनं डेव्हलपमेंटच्या बाबतीतलं, किंवा आपल्याकडे आहे पण मी तुम्हाला ॲपमध्ये शेअर पण करून देईल की नवी मुंबईचा जो ग्रोथ होता तो बघायला जर गेलं तर की कॉन्सेंट्रिक ग्रोथ वाटत होता. पण ज्या वेळेला तो चेंज करण्यात आला किंवा ज्या वेळेला प्लॅनर्सने त्यांचा रोल प्ले केला, ज्या वेळेला तिथल्या ऑथॉरिटीजने त्यांचा रोल प्ले केला त्यावेळेला ते परफेक्ट प्लॅन केलं गेलंय, सेक्टर वाईज प्लॅन केला गेलाय आणि परफेक्ट प्लॅन सिटी म्हणून नवी मुंबई आता आपण लोक बघतो. म्हणजे आफ्टर द चंदीगडचा जर विचार केला तर मला तरी वाटतं की नवी मुंबई इज द बेस्ट पार्ट ऑफ द प्लॅन सिटी. ओके, सो त्या केसमध्ये जर बघायचं झालं तर मग इन द इव्हेंट ऑफ प्लॅन ग्रोथ अ टाउन प्रोग्रेस अलॉंग अ प्रीडिटर्मिनेट ट्रॅजेक्टरी इन विजन ऑफ अर्बन प्लॅनर्स. मग या सिटीमध्ये फ्युचर प्रोव्हिजन्स असतं, इथिक्स असतील, कम्फर्टनेस असेल, कन्व्हिनियन्सी असेल, प्रॉपर परफेक्शन ऑफ अम्युनिटीज असतील, तिथे सगळे रूल्स रेग्युलेशन प्रॉपर परफेक्टली यूज केल्या गेले असतील. सो अशा सिटीत कोणाला आवडणार नाही जायला? म्हणजे ऑब्व्हियसली अशा ठिकाणी जर राहायला मिळत असेल, सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे, राहायला कोण सगळ्यांनाच आवडेल. म्हणून मग काय की अशा टाईपच्या कन्सेप्टला आत्ता गरज आहे, ज्यासाठी आपण लोक काम करतोय आणि त्याच मधनं आपल्याला ही पोस्टिंग अचीव करायची आहे. ओके, द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द टाउन इज केअरफुली मॅनेज थ्रूआउट द इम्प्लिमेंटेशन ऑफ अप्रोप्रिएट रूल्स अँड रेग्युलेशन. दिस मेथड एक्सपान्शन प्रिव्हेंट्स द chaotic proliferation of activities often experienced in a typical town. Various zones including residential, industrial, commercial and more thoughtfully distributed rationally. Okay, ऑब्व्हियसली मी आधीच सांगितलं की हे परफेक्ट प्लॅन केलेलं आहे आणि विथ अ फ्युचर प्रोव्हिजन नॉट फॉर द 1 or 2 3 इयर्स, फॉर द लॉंग लाईफ साठी जे काही फ्युचर प्रोव्हिजन बघितलं जातं ते अशा टाईपच्या वेल प्लॅन सिटीज मध्ये बघितलं जातं आणि त्यानुसारच अशा सिटीजला डेव्हलप करतात. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ प्लॅन ग्रोथ. लक्षात आलं? दोन टाईपच्या ग्रोथ बघितल्या, एक नॅचरल, एक प्लॅन. नॅचरल ग्रोथ काही वेळेला ऍक्सेप्टेबल आहे, काही वेळेला नाही आहे. प्लॅन ग्रोथ इज द परफेक्ट वन, परफेक्ट, नो इश्यूज ॲट ऑल. कोणत्याही पद्धतीत तिथे खोट काढायला जागा नाही. सिंपल. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट बघतोय आपण की ज्या वेळेला अकॉर्डिंग टू द डायरेक्शनचा कन्सेप्ट बघतो, तर मग ज्या वेळेला मी हॉरिझॉन्टल ग्रोथ बघतो किंवा व्हर्टिकल ग्रोथ बघतो
तर या वेळेला दोन्ही केसमध्ये लँड प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल. बरोबर आहे की जी काही लँड आहे ती सगळ्यात जास्त एक इम्पॉर्टंट रोल प्ले करते. यामध्ये लक्षात ठेवायचे हॉरिझॉन्टल ग्रोथ आणि व्हर्टिकल ग्रोथ. ओके, आता नॉर्मली मुंबईचा जर का विचार केला तर हॉरिझॉन्टल ग्रोथला वाव नाही किंवा हॉरिझॉन्टल ग्रोथ करायला जागा सुद्धा नाही. बेंगलोर हॉरिझॉन्टल ग्रोथसाठी जागाच नाही. मग अशा टाईपच्या सिटीजमध्ये व्हर्टिकल ग्रोथ फार इम्पॉर्टंट आहे. सेकंड थिंग, जिथे ना लँड खूप स्वस्त आहे, म्हणजे ऑब्व्हियसली लँड कधी स्वस्त असेल रे, जेव्हा अवेबिलिटी ऑफ लँड जास्त असेल तेव्हा स्वस्त असेल. त्या केसमध्ये हॉरिझॉन्टल ग्रोथ प्रिफर केली जाते. पण ज्या ठिकाणी लँड खूप लिमिटेड आहे किंवा खूप जास्त महाग आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, त्या केसमध्ये व्हर्टिकल ग्रोथला आपण काय करू शकतो, अप्रोच करू शकतो. सो दीज आर द टू बेसिक कंडिशन्स. म्हणून मी म्हटलं होतं की बोथ दीज ग्रोथ ऑफ टाउन इट डिपेंड अपॉन द लँड. जसं की मुंबईचा विचार केला, बेंगलोरचा विचार केला तर हॉरिझॉन्टल शक्यच नाही. ओके, म्हणजेच काय, खूप जास्त महाग पण आहे आणि अवेलेबिलिटी पण फार कमी आहे. त्या केसमध्ये व्हर्टिकल ग्रोथचा तिथे फार चांगला यूज करू शकतो, कारण त्यामध्ये हां ड्रॉबॅक्स असतील, पण एका ग्रुपिझम मध्ये राहावं लागेल, एका पर्टिक्युलर एरियाज, एका पर्टिक्युलर ग्रुपमध्येच तुम्हाला राहावं लागेल, एका पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सेटल व्हावं लागेल. ह्या कंडिशन तुम्हाला बघायला मिळतात. पण जर का तुम्ही अदर सिटीज बघितल्या किंवा रेस्ट ऑफ द कॉर्पोरेशन्स बघितल्या, तिथे अजूनही हॉरिझॉन्टल ग्रोथला खूप जास्त चान्सेस आहेत किंवा अवेबिलिटी ऑफ लँड आहे. त्या केसमध्ये तुम्ही हॉरिझॉन्टल ग्रोथला सुद्धा प्रिफर करू शकता. मग बघा, ज्या वेळेला आपण बघतो हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑफ टाउन, त्या केसमध्ये याचे ऍडव्हान्टेजेस काय असतात ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. की नॉर्मली आपण काय करतो की ज्या वेळेला आपण हॉरिझॉन्टल ग्रोथ करतो त्यावेळेला एक सिक्युरिटी किंवा सेफ्टी ऑफ लाईफच्या इश्यूमुळे आपण काय करतो की जी स्काय स्कॅपर बिल्डिंग आहे त्या न यूज करता बेस्ट ऑफ बेस्ट G+2 G+3 आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो. म्हणजेच काय, मला माहिती आहे हॉरिझॉन्टल जागा आहेत ना, तर मग कशाला आपल्याला व्हर्टिकल जायचंय, त्यामुळे G+2 G+3 एक सफिशियंट आहे. त्या केसमध्ये तेवढ्याच स्टोरी बिल्डिंग करतात. त्यानंतर हायली टेक्निकल पर्सन किंवा हायली प्रॉपर इक्विपमेंटची गरज पडत नाही. ओके, म्हणजे फार जास्त हाय इक्विपमेंट यूज करायची गरज पडत नाही किंवा तुम्हाला हायली ट्रेन लोक लागत नाही. G+2 बांधायचं आहे साध्या पद्धतीने तर काही इश्यू नाही. त्यानंतर नॅचरल लाईट इझिली मिळू शकते किंवा नॅचरल लाईट किंवा व्हेंटिलेशन किंवा एरिएशनचा जो काही प्रॉब्लेम आहे तो नसतो अशा ठिकाणी. त्यानंतर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन ही फार कमी असते किंवा आपणच आपल्या घरापैकी पुरतं जर राहत असेल तर आपणच आपल्या घरातल्या लोकांना घेऊन राहू शकतो. म्हणजे काय, खूप मोठ्या मॉबमध्ये तुम्हाला राहायची गरज नाही किंवा जे काही रूड पीपल असतील त्यांना इग्नोर करण्याची गरज पडत नाही. तुम्ही तुमच्या घरात बरे आहे. त्यानंतर परफेक्ट जो काही रूल्स रेग्युलेशन किंवा बायलॉचा जर का विचार केला तर मार्जिनल पेस फ्रॉम ऑल डिरेक्शन्स तुम्ही प्रॉपर सोडू शकता. जी काही आपल्याला UDCPRच्या नॉर्म्सनुसार जी काही जागा आहे जे आपण स्टडी करणार आहे UDCPR मध्ये, त्यानुसार तुम्ही मार्जिनल स्पेस सोडू शकता आणि ते सुद्धा बेस्ट आहे. सो दिस इज द पार्ट ऑफ द हॉरिझॉन्टल ग्रोथ. याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहे की काय होतं की नॉर्मली काय होतं की ज्या वेळेला आपण एकच ठरवतो त्यावेळेला फाउंडेशन कॉस्ट किंवा जी काही अंडर द ग्राउंड जे काही कन्स्ट्रक्शन आपण करतो त्यासाठीची जी कॉस्ट आहे ती कुठेही सेपरेट करावं लागत नाही, ती सेल्फ बिअर करावी लागेल. त्या केसमध्ये कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन तुमच्यासाठी वाढू शकते. ओके, पर युनिट विल बी हायर. देन ज्यांना असं वाटते की खूप मोठ्या मॉबमध्ये राहायला आवडतं किंवा ग्रुप्समध्ये अपार्टमेंट सिस्टीममध्ये राहायला आवडतं, त्यांच्यासाठी हा फंडा बिलकुल युजफुल नाही आहे. अँड इट रिक्वायर्स द यूज ऑफ मोर लँड. ओके, आणि ऑब्व्हियसली की खूप जास्त लँड इथे युटिलाइज होईल आणि आहे म्हणूनच तुम्ही यूज करताय. सो अशा केसमध्ये तुम्ही ग्रोथ ऑफ टाउन हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये ऑब्झर्व करू शकता. आता याच्याच अपोजिट का जर का बघितलं तर व्हर्टिकल ग्रोथला जर का विचार केला तर त्या केसमध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हर्टिकल ग्रोथ तिथेच ऑब्झर्व करू शकतो जिथे लिमिटेड लँड रिसोर्सेस आहे किंवा लिमिटेड लँड आहे किंवा हाय एक्सपेन्सिव्ह आहे. त्या केसमध्ये मग आपण अशा कंडिशन्स बघतो की जिथे व्हर्टिकल ग्रोथ होते, जसं की मुंबई, बँगलोर अशा सिटीजमध्ये व्हर्टिकल ग्रोथ बेस्ट आहे. पण यामध्ये ना भरपूर साऱ्या कंडिशन्स आहेत, याचे ऍडव्हान्टेजेस पण आहेत काही, असं नाही की नाही, पण त्या केसमध्ये भरपूर काही कंडिशन्स आहे. आता अम्युनिटीज वाईज जर का बघायचं झालं तर सिंगल अम्युनिटीज नुसार ग्रुप ऑफ पीपल त्याला
यूज करू शकतात. जसं की रोड आहे, स्ट्रीट आहे, तो तिथल्याच अपार्टमेंटला जर जात असेल तर मग तो सगळे लोक तो एकच रोड यूज करावा लागेल. अम्युनिटीजच्या केसमध्ये स्ट्रीट लाईट एका लोकाला पण तेवढाच लाईट लागतो, 10 पण तेवढाच लागेल. म्हणजे अम्युनिटीज वाईज तो एक कन्सेप्ट खूप चांगला आहे. त्यानंतर वॉटर प्रॉब्लेम, ड्रेनेज प्रॉब्लेम हे सुद्धा बऱ्यापैकी तिथे इझिली सॉल्व्ह होतील. म्हणजे तो एक ॲडव्हान्टेज झाला. त्यानंतर फाउंडेशन कॉस्ट जी काही असेल पर पियर म्हणा किंवा पर फुटिंग वाईज तुम्ही त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकता. म्हणजेच काय, टोटल कॉस्ट ऑफ बिल्डिंग जी काही असेल त्यामध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल जर का कम्पेअर केलं तर व्हर्टिकलमध्ये ऑब्व्हियसली मला फक्त एक फ्लॅट घ्यायचा आहे आणि मी एका फ्लॅटमध्ये राहणार त्या अपार्टमेंटच्या, म्हणजे मला त्या फ्लॅटचीच फक्त किंमत द्यावी लागेल. ओके. पण ज्या वेळेला आपण हॉरिझॉन्टल घेतो त्यावेळेला लँड प्लस प्लॉट या सगळ्यांच्या गोष्टीचा, लँड प्लस प्लॉट नाही, कन्स्ट्रक्शन, या सगळ्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे तो एक इथे फायदा असतो. त्यानंतर नॉर्मली काय की हायर असते बिल्डिंग, त्याच्यामुळे काय की जे वरचे लोक राहतात त्यांना नंबर ऑफ सिनरी व्ह्यूज जर असेल तर ते तिथे अवेलेबल असतात, खालच्यांना तर काहीच नाही. सो तो एक इथे एक ॲडव्हान्टेज असू शकतो. त्यानंतर साऊंड प्रूफिंग, फायर प्रूफिंग किंवा हीट इन्सुलेशन, एअर कंडिशनर, हाय स्पीड असे ॲडव्हान्टेजेस इथं घेता येतात. त्यानंतर लँड सेव्ह होते, हा एक बेस्ट ॲडव्हान्टेज आहे की जर का अवेबिलिटी ऑफ लँड नाही तर मग लँड इथे बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात तुम्ही सेव्ह करू शकता. त्यानंतर देअर विल बी अ इकॉनॉमी इन कन्स्ट्रक्शन कॉस्ट ऑफ द बिल्डिंग विल बी डेझिग्नेटेड ॲट द फ्रेम स्ट्रक्चर, रिपिटेशन ऑफ टिपिकल फ्लोर. अपार्टमेंटमध्ये राहत आहे ना, मग अपार्टमेंटमध्ये राहत आहे तर मग ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर कॉपी पेस्ट असतो, तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे ना त्याचा एक ॲडव्हान्टेज तो कॉन्ट्रॅक्टरला म्हणा किंवा त्या डेव्हलपरला आहे की जो तो कन्स्ट्रक्शन करतो तो इझी वेने वाटतो त्याला. ओके. सो हा एक ॲडव्हान्टेज आहे. पण याचे डिसएडव्हान्टेज खूप आहेत. कारण आपण ज्या वेळेला एखाद्या ग्रुप ऑफ पीपलमध्ये राहतो त्यावेळेला सगळे लोक सारखे नसतात. ओके. जसं आपण घरात आपण आपलं ॲडजस्ट करतो तसं आपण कम्युनिटीमध्ये ॲडजस्ट करणं पॉसिबल होणार नाही. त्यामुळे अशा वेळेला रूड लोक किंवा जे काही निगेटिव्ह पीपल्स असतील त्यांना इग्नोर करावं लागेल. त्यानंतर जर का नॅचरल कॅलॅमिटीज जर का येत असतील जसं की अर्थक्वेक आहे तर अशा केसमध्ये मग हायर फ्लोअरचे जे काही टेनंट्स असतील तर त्यांना प्रॉपर एस्केप करणं किंवा सेफली एस्केप करणं ते फार कठीण होत असते. त्यानंतर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन विल बी मोर. जी काही तुम्हाला अपार्टमेंटमध्ये राहायचं आहे तर ऑब्व्हियसली तेवढा तुम्हाला सस्टेन करावं लागेल कारण की तिथे बल्क ऑफ पॉप्युलेशन असेल. त्या केसमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला लोक तिथे ऑब्झर्व करायला मिळतील. ओके. देन एक आहे की इव्हिल ग्रुप ऑफ लिव्हिंग हॅव टू बी टॉलरेटेड. ते तुम्हाला टॉलरेट करावं लागेल किंवा मी आधीच सांगितलं की सगळे सारखे लोक नसतात. त्यानंतर द फेल्युअर ऑफ लिफ्ट, पंप, रेज वॉटर अशा सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप त्रासदायक असतात. लिफ्ट खराब झाली मग चालले तुम्ही 10व्या फ्लोअरवरनं खाली किंवा मग त्याच्यासाठी खूप जास्त मनस्ताप होतो किंवा या सगळ्या गोष्टींचा जो विचार केला जातो किंवा हा व्हर्टिकल ग्रोथमध्ये आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एखाद्या टाउनला किंवा एखाद्या सिटीला आपण डेव्हलप करू शकतो. क्लिअर? आय होप की तुम्हाला हा जो कॉन्सेप्ट आहे तो लक्षात आला असेल. हा जो एक कॉन्सेप्ट होता तो लक्षात आला असेल की ग्रोथ ऑफ टाउन अँड कंट्री प्लॅनिंग. ओके. दोन्ही वर्डिंग एकच आहे, ग्रोथ ऑफ टाउन म्हणा किंवा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग म्हणा. सो कंडिशन्स काय असतात एकच आहे. क्लिअर? आय होप हे लक्षात आलं असेल. त्यानंतर काही एमसीक्यूज होते की आपण लास्ट लेक्चरमध्ये जे स्टडी केलं होतं त्याच्यावर काही एमसीक्यूज आहे. जो फर्स्ट एमसीक्यू आहे की टाउन प्लॅनिंग स्कीम वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट. की टाउन प्लॅनिंग स्कीम पहिल्यांदा कोणत्या टाउन प्लॅनिंग ऍक्ट नुसार इंट्रोड्यूस केल्या गेली होती? तर याचा आन्सर तुम्हा लोकांना माहित आहे. ऑब्व्हियसली 1915 मध्ये फर्स्ट टाइम जेव्हा बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 6 मार्च 1915 ला डेव्हलप फोर्समध्ये आला तेव्हा त्या स्कीम मध्ये किंवा त्या ऍक्ट मध्ये फर्स्ट टाइम टाउन प्लॅनिंग स्कीम ही डेव्हलप करण्यात आली होती. बरोबर. पण पुढे काय झालं, पुढे त्याचं पीसमिल प्लॅनिंग होतं की अंडर विदिन अ ज्युरिडिक्शनच फक्त डेव्हलपमेंट होतं, त्याच्यामुळे सराउंडिंग डेव्हलपमेंट होऊ शकत नव्हतं. त्यामुळे तो ऍक्ट तिथे थांबवला आणि मग नवीन ऍक्ट आणला जो की 1954 चा होता. ओके. मग त्या 1954 च्या ऍक्ट मध्ये काय डेव्हलप केलं गेलं तर फर्स्ट टाइम त्यामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन आपण इंट्रोड्यूस केला होता. बरोबर आहे. 1915 चा फेल होण्याच्या मागे तुम्हाला आत्ताच सांगितलं की पीसमिल प्लॅनिंग जे होतं. ओके. सो पीसमिल
प्लॅनिंग जी काही प्रोसिजर आहे याच्यामुळे काय झालं, हा प्लान फेल झाला. कोणता? 1915चा. लक्षात ठेवायचंय 1915चा जो प्लॅन आहे तो त्याच्यामुळे फेल झाला. अँड दिस इज द बेसिक पार्ट ऑफ ऍक्ट. नाउ नेक्स्ट इज नथिंग बट द डीपी वॉज इंट्रोड्यूस. आत्ताच सांगितलं थोड्या वेळ आधी की 1954 मध्ये फर्स्ट टाइम डेव्हलपमेंट प्लॅन हा इंट्रोड्यूस करण्यात आला होता. ओके, सो हे 3 एक इम्पॉर्टंट एमसीक्यूज असतील. आणि जसे आपण लाईव्ह क्लासेसमध्ये पण रोज रेग्युलर काही एमसीक्यूज टाकत आहे त्यानुसारच तिथे पण आपण एमसीक्यूची प्रॅक्टिस जास्त करून घेतोय, जेणेकरून तुम्हा लोकांना एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फार इझी जायला पाहिजे. क्लिअर? सो आय होप की आजचा पॉइंट किंवा टॉपिक जो होता तो तुम्हाला लक्षात आला असेल. काही इश्यूज जर असतील तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही सांगू शकता, किंवा अजून एक माझा नंबर आहे, तुम्हाला जर का हवा असेल, काही इश्यू असेल तर तुम्ही या नंबरवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. लक्षात आलं? सो मित्रांनो, हा आपला असिस्टंट टाउन प्लॅनरचा कोर्स ऑलरेडी आपण लॉन्च केलेला आहे, ज्याची फीज आहे 8,999. ज्यामध्ये लाईव्ह कोर्सेस आपण लाईव्ह बॅचेस चालू झालेले आहेत, सोबतच टेस्ट सिरीज वगैरे किंवा टॉपिक वाईज टेस्ट किंवा प्रत्येक केसमध्ये एमसीक्यू पॅटर्न आपण तिथे अडॉप्ट केलेला आहे. त्यामुळे जर का ज्यांना इच्छा असेल, आणि एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण बॅच जॉईन करतो त्यावेळेला ती विचार करून जॉईन करा, किंवा नेमकं आपल्याला तिथनं काय मिळणार आहे, कारण हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तो एक विचार करून तुम्ही त्या क्लासेस जॉईन करा. ओके, सो आजच्यासाठी थांबतोय. भेटूया आपण उद्याला नवीन लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.